सामोरे जाऊ नका मित्रांनो. वारंवार या ठिकाणी अनाउन्स करायला लावू नका. कारण आपली मॅच असेल तर आपला 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं खूप गरजेचं असेल. तर मॅक्स स्पोर्ट्स घोळगाव या संघाचा खेळाडू आलेला आहे. हिरेवाडी संघाचा देखील खेळाडू आलेला आहे. तर लेट्स प्ले मॅच लावतो सुरुवात. शशी साठम सर मॅच सुरू करण्याचा इशारा देतात. पहिला चेंडू घेऊन येतोय रुपेश बावगे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यॉर्कर चेंडूवरती लेग स्टिक घेऊन गेला. मॅक्स स्पोर्ट्स घोळगावचा मला हुकमी इतका का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पेश करताना पाहतोय रुपेश भावके. एक सिनियर खेळाडू गोल्डनचा शिकार झालाय. गणेश पहिला चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. दोन पाय बॅट आणि पायच्या मधून हा चेंडू निघून गेला आणि लेग स्टिक घेऊन गेला. पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. क्लीन बोल्ड केलं गणेश याला. आणि गणेशाची जागा घेण्यासाठी येतो तो गणेश. रुपेश भाऊके यांनी पहिल्याच चेंडूवरती अतिशय सुंदर ब्रेक थ्रू निर्माण करून दिला. हा देखील खूप नफाचा चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. भेदक मारा होतोय मैदानामध्ये. चिकट मारा होतोय रुपेश भाऊकेच्या रूपामध्ये. एक सिनियर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेट गाजवतो. कराड तालुक्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती या खेळाडूचा डंका आहे. असा खेळाडू मॅक्स स्पोर्ट्स घोळगावचा रुपेश भाऊके. अतिशय सुंदर चेंडू, दोन चेंडू अतिशय सुंदरपणे रिलीज केलेत. तिसऱ्या चेंडूवरती थोडासा लाईन भटकला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राने या ठिकाणी संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. एकच धावसंख्या होईल. हा देखील व्हाईट बॉल असेल. रुपेश भाऊके राईटम राऊंड विकेट निघालाय. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. कौतुक करावं तेवढं थोडं असेल रुपेश याचं. कारण लाईन टू लाईन जेव्हा तो गोलंदाजी करतो ही त्याची खासियत आहे. हा त्याचा सर्वात आवडता चेंडू आहे. अनेक वर्ष माझ्यासोबत क्रिकेट खेळलाय रुपेश. हा लोअर फुल टॉस चेंडू चेंडूचा तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये अतिशय सुंदर फिल्डिंग. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून फॉल असेल संदीप देसाई साहेब एस बी संभाजी ब्रिगेडचे या ठिकाणी अध्यक्ष संदीप देसाई साहेब. आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये होते रुपेश भाऊगे यांच्या रूपामध्ये. सुंदर गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडं असेल. एक तिकट मारा मैदानामध्ये केलाय रुपेश भाऊगे याच्या रूपामध्ये. काय गोलंदाजी केली आहे. डोळ्याची पारं फेडणारी गोलंदाजी रुपेश भाऊके यांनी केली. बंटी करमळकर आपण देखील या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. बंटी करमळकर एक अष्टपैलू खेळाडू. बंटी करमळकर आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं. त्याचबरोबर संदीप देसाई साहेब संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष. सोसायटी घेऊन येते. किरण किरण शिंदे. हा व्हाईट बॉल असेल. पहिला चेंडू थोडासा अतिरिक्त वळण घेतलेला चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. किरण निघालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा देखील व्हाईट बॉल असेल. बॅक टू बॅक दोन व्हाईट बॉल. या ठिकाणी आता एंड चेंज केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल किरण शिंदे. किरण शिंदे देखील नेहमीच सबमरीन बॉल म्हणजे पडल्यानंतर त्याचे चेंडू जास्त खाली राहतात. हा देखील व्हाईट बॉल असेल. थोडंसं नियंत्रण भटकलाय. तर यस बंटी करमळकर एक मोठे नाव ज्याने
अनेक स्पर्धा गाजवला. आमचा मित्र आहे. एक शांत संयमी खेळाडू बंटी करमळकर याचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. कराड क्रिकेट असोसिएशन मधील हा एक अतिशय सुंदर एक प्रामाणिक खेळाडू ज्याने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती आमची जी कराड प्रीमियर लीग होती, ही स्पर्धा या खेळाडूने अक्षरशः गाजवली. अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी मित्रांनो येतात. त्यामध्ये कृष्णा सातपुते असेल, विजय पावले असेल, अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी भेट देतात. तर ती स्पर्धा या खेळाडूने अक्षरशः गाजवली होती आणि खेडेगावाचं नाव म्हणजे रुंडाळ्याचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये या खेळाडूने केलं होतं. असा बंटी करमळकर. तर बंटी तुला पुढील वाटचालीसाठी कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव यांच्या वतीनं त्याचबरोबर आमच्या सर्व टीमच्या आणि खेळाडूंच्या वतीनं तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. जाऊया मॅचच्या दिशेने. निघालाय किरण. अतिशय सुंदर चेंडू हवेत उभारली बॉडीपासून हा चेंडू लांब ठेवला होता. तर याच लाईनवरती जर गोलंदाजी केली तर नक्कीच किरण यशस्वी होतो. परंतु थोडंसं लाईन मिस झाला तर नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त धावा मिळतात म्हणजे बोनसच्या स्वरूपामध्ये जास्त धावा मिळतात. स्ट्राईकला आहे तो विशाल. लेफ्ट आर्म विकेट निघालाय गणेश. फुल डॉ चेंडू फुल डॉचा या ठिकाणी समाचार घेऊ शकला नाही विशाल. हा नो बॉल असेल. स्क्वेअर लेग पंच शशी साकम सर यांनी या ठिकाणी नो बॉलचा इशारा केलाय. विमर कमरेच्या वरती असलेला हा चेंडू 2+2 म्हणजेच 3 धावा ऍड होतात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. हा फ्री हिट असेल. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी एक मेजवानी दिली विशाल याला. फ्रीच्या रूपामध्ये पाहूया त्याची या ठिकाणी स्वीकार करतोय का. किरण निघालाय. शॉर्ट बॉल. बॅट अगोदर या ठिकाणी स्विंग झाली. चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी अमोल आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात त्या चेंडूवरती. चांगली रनिंग बिटवीन विशाल आणि गणेश यांच्यामध्ये. तयार किरण. खोलवडचा चेंडू एक साइड लाईन गोलंदाजी परफेक्ट भुतावरती हा यॉर्कर या ठिकाणी रिलीज केला होता किरण शिंदे यांनी. तर थोडासा उंचीने कमी असलेला हा खेळाडू त्यामुळे या ठिकाणी त्याचे वारंवार चेंडू खाली राहतात म्हणजे सबमरीन बॉल राहतात पडल्यानंतर जास्त उसळी घेत नाहीत चेंडू ही त्याची खासियत आहे. परंतु त्याच्यावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं असतं. किरण निघालाय फिनिश साठी. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी पंचांना विचारणा केली गेली होती परंतु थोडस तुम्ही या ठिकाणी बॅटची मुवमेंट केली त्यामुळे या ठिकाणी हा बॉल इट इज फेअर बॉल घोषित केला. हा देखील अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला. बॅटच्या जवळून हा चेंडू थोडासा राईट झाला आणि एक डॉट बॉलची सांगता होते. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर बहुसंख्या होते 17 धावा. 1-7 17. तर यस 6 मिनिटं फक्त राहिलेली आहेत. आणि पहिला चेंडू नो बॉल म्हणजे पिचच्या बाहेर झालेला बाहेर पडलेला चेंडू शशी साटम सर यांनी नो बॉल घोषित केला. हा अतिशय सुंदर चेंडू. या चेंडूमध्ये या ठिकाणी चेंडूची गती काढून घेतली होती फक्त चेंडू रिलीज केला. एक फ्लायटेड बॉल ज्याला आपण म्हणतो असा चेंडू रिलीज केला अमोल याने. डॉट बॉलची सांगता होते. हा देखील थोडासा बाहेर असलेला चेंडू चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 फिल्डर आहेत परंतु 2 फिल्डरला भेदून चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 2 फिल्डरांची झालेली चूक. 2 फिल्डरांची थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि त्याच्यामध्ये फायदा झाला तो बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर गोलंदाजाला जेव्हा या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची साथ असते तेव्हा या ठिकाणी एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळतो. क्षेत्ररक्षकांची साथ खूप महत्वाची असते. हा व्हाईट बॉल असेल.
एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धावा या ठिकाणी जास्तीत जास्त घेतल्या जातात. त्यामुळे एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याला ओळखतो, मॅक्स स्पोर्ट्स घोळगावचा अष्टपैलू खेळाडू अमोल गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आणि बॅटिंग करताना पाहतोय तो विशाल. हा देखील अतिशय सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा लांब असलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप हवेत बॉडीपासून हा चेंडू दूर ठेवला होता. लेग ब्रेक बॉल ज्याला आपण म्हणतो. अतिशय सुंदर स्ट्रोक, वन बाउन्स. यस, अतिशय सुंदर झेल कॅरी केला या ठिकाणी किरण शिंदे यांनी. सुंदर झेल. आता कोणतीही चूक करणार नाहीये किरण. आणि अशीच फिल्डिंग केली तर नक्कीच गोलंदाज एक वेगळ्या लयमध्ये या ठिकाणी गोलंदाजी करतो. नेट ओव्हरमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय अमोल. आणि विशाल याची जागा घेण्यासाठी येतोय तर नवीन बॅट्समन विकास. 4 चेंडू झालेत. फक्त 2 चेंडू बाकी असतील. तर या शेवटच्या 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न असेल ना, हे 2 खेळाडूंचा विकास याचा. परंतु पहिला चेंडू अतिशय योग्य टप्प्यावरती रिलीज केला अमोल यांनी. हा थोडासा खराब चेंडू. चेंडू जातो तो फाईन लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर आहे थोडासा फंबल होतोय फिल्डर. डेट बॉल. हा डेड बॉल असेल. कारण या ठिकाणी कीपर पण तयार नव्हता. त्यामुळे अमोलने जास्त गडबड केली आहे. त्यामुळे सरांनी हा डेड बॉल घोषित केला. चांगला निर्णय. क्रिकेटचे सर्व नियम पाळले जात आहेत मित्रांनो. हा डॉट बॉल असेल. नक्की शेवटचा चेंडू होता. त्या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाहीये. तर पहिल्या इनिंगची होते समाप्ती आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर भुरेवाडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती. सर बॉल किती झाले जरा चेक करता का? इथे स्कोरर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर बोलतात की 5 गोल झालेत. 4 झाले कन्फर्म. या अगोदरचा डेड बॉल होता ना सर? एक बॉल डेड होता. येस सर. थँक यू व्हेरी मच. ओव्हर समाप्त झाली आहे. चला मॅच स्पीडअप घ्यायची आहे. भैरवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर मगाशी झालेल्या मॅच मध्ये एओबा स्पोर्ट्स येळगाव या संघाचा सामनावीर ठरतोय स्वरूप. स्वरूप आपण या ठिकाणी घ्यायचंय. स्वरूप मॅन ऑफ द मॅच. एक यंगस्टर खेळाडू. अतिशय सुंदर बॅटिंग या खेळाडूने केली. स्वरूप ठरतोय मॅन ऑफ द मॅच. एओबा स्पोर्ट्स येळगाव या संघाचा एक उगवता सितारा स्वरूप, ज्याने येळगाव प्रीमियर लीग गाजवली असा खेळाडू स्वरूप ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मला या ठिकाणी बंटी करमळकर याच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. तर येस,
यानंतर मी विनंती करतो 23 धावा झाले तर जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. तर यानंतर या ठिकाणी मी विनंती करतो आमचे छोटे बंधू आशिष चोरगे द व्हॉइस ऑफ द कराड जे नावाने प्रसिद्ध असलेला हा एक अतिशय सुंदर आणि चांगला समालोचक नवी मुंबई मधील सर्वच स्पर्धा कव्हर करतो. तर मी मायक्रोफोनवरती विनंती करतो आशिष चोरगे. चला मॅचला होईल सुरुवात. टाइमवर आपण लावूया पुन्हा एकदा. 15 मिनिटाचा होती. 15 मिनिटामध्ये आपण सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल करण्याचा प्रयत्न. टॉस जिंकलाय शेळकेवाडी संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय आमोदित केले टायगर संघाला बॅटिंग करण्यासाठी. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धावफलक उघडलं जातंय. टीम भोगाव संघाचं लक्ष पाहायला मिळते अर्थातच 24 धावांचं. यावेळेस खूप चांगला बॉल युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आला कैलासवासी शामराव किसन सकपाळ यांच्या स्मरणार्थ अनिल शामराव सकपाळ मुकादम यांच्याकडनं सौजन्य देण्यात आलं. युट्यूब सौजन्य त्यांचं त्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र साहेब आले आणि षटकार आला आणि षटकाराने स्वागत. पुढचा बॉल टप्प्याचा बॉल अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल. एक डाव कंप्लीट. चार बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. फास्ट घ्यायचं थोडस कारण 13.5 मिनिटं राहिलेत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. नऊ धावा. अलॉंग द कार्पेट पद्धतीने अगदी स्ट्रेट काउंटी ग्राउंड कार्पेट पद्धतीने मात्र हा चौकार मात्र पाहायला मिळतोय समोरच्या पाठ मधून. आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 13 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा बिग हिट आलाय. मोठा प्रहार. 6 धावा. षटकार. टीमची धावसंख्या 19. आता गरज आहे 5 धावांची. 12 चेंडू 5 धावांची गरज. बारा चेंडू 5 ची गरज असताना आडव्या बॅटने खेळलेला हा फटका. एकच धाव. त्या बॉलवरती सिंगल आले. आता 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो.
व्हाईट बॉल. आता 2 धावांची गरज. बिग हिट केलाय आणि इथे मात्र पाहायला गेलं तर विजयी षटकार विशालच्या बॅट मधून विजयी षटकार. चला नेक्स्ट मॅच शेकेवाडी विरुद्ध टाळगाव. या मॅचचा हिरो विशाल. या विशाल आपण यायचंय. 2 षटकार